अजित पवार यांच्या जागी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे असा आग्रह राष्ट्रवादीतील नेते, मंत्री, आमदार करत आहेत. आधी अजित पवारांच्या जागी नवा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी येत्या 2-3 दिवसात पक्षाच्या आमदारांची बैठक होईल. या बैठकीत पक्षाचा नवा विधिमंडळ पक्षनेता निवडला जाईल. पक्षातील बहुतांश मंत्री आणि आमदार सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी असल्याने बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपद आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याबाबत सुनेत्रा पवार यांच्या नावाचाच आग्रह होईल. तसेच त्यांची एकमताने निवड होण्याची शक्यता असल्याचे पक्षातील एका नेत्याने सांगितले. अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात घ्यायलाच हवे अशी जाहीर भूमिका मांडली आहे. परंतु त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला तर काय, असा प्रश्नही नेत्यांना पडला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पद पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांच्या नावाची दबक्या आवाजात चर्चा आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबतच्या हालचाली नव्याने सुरू झाल्या आहेत. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की आता सत्य बोलणे गरजेचे आहे. महापालिका निवडणुकीनंतर एकत्र येऊ असे अजित पवार म्हणाले होते. त्या अनुषंगाने बैठकाही झाल्या. आता त्या दृष्टिकोनानेच आमची वाटचाल होईल.